नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। ज्योतिषशास्त्रात सर्व महिन्यांना महत्त्व आहे, परंतु चैत्र महिना विशेष मानला जातो, कारण या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होते। शिवाय चैत्र नवरात्रीही साजरी केली जाते। असे म्हणतात की नवरात्रीच्या दिवसात दुर्गादेवी भाविकांमध्ये पृथ्वीवर राहायला येते। त्यामुळे या काळात देवीची मनोभावे पूजा केल्यास तिच्या आशीर्वादाने भाविकांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। म्हणूनच ज्योतिषशास्त्रात नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय सांगितलेले आहेत। 9 एप्रिलला सर्वत्र गुढीपाडवा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला। घरोघरी गुढी उभारून सर्वांनी नववर्षाचं स्वागत केलं। याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली। नवरात्रीचे 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। भाविकांनी अष्टमी तिथीच्या दिवशी देवीला राशीनुसार वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते। देवीला अर्पण केल्यानंतर या वस्तू गरजू व्यक्तींना दान केल्यास आपल्या आयुष्याची भरभराट होते, संपूर्ण वर्ष सुखात सरते अशी मान्यता आहे। तर कोणत्या राशीने काय वस्तू दान केल्यावर त्यांना हे वर्ष प्रचंड सुखात जाणार आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। मेष रास, दुर्गादेवीला लाल कलरची ओढणी अर्पण करावी। हीच ओढणी कुमारिकेला दान करावी। मेष राशीला भाग्याचं ठरणार आहे। वृषभ रास, आपण दुर्गादेवीला पांढरे शुभ्र वस्त्र अर्पण करावे आणि हेच वस्त्र गरजूंना दान करावे। मिथुन रास, दुर्गादेवीसमोर गहू ठेवून पूजा करावी। पूजेनंतर हे गहू गरिबांमध्ये वाटावे। कर्क रास, आपण देवीला गुळाची मिठाई अर्पण करून ती दान करावी। सिंह रास, दुर्गादेवीला गुलाबी रंगाचे वस्त्र अर्पण करून ते गरजू व्यक्तींना दान करावे। कन्या रास, आपण दुर्गादेवीला मसूर डाळ अर्पण करून पूजेनंतर ती गरिबांमध्ये दान करावी। तूळ रास, आपण दुर्गादेवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करून ते गरिबांमध्ये दान करावे। वृश्चिक रास, दुर्गादेवीला डाळिंब फळ अर्पण करून मग गरजू व्यक्तींना द्यावे। धनुरास, आपण दुर्गादेवीला पिवळी फुलं आणि पिवळ्याच रंगाचे वस्त्र अर्पण करून गरजूंना दान करावे। मकर रास, आपण दुर्गादेवीला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करून ते गरजूंना दान करावे। कुंभ रास, आपण दुर्गादेवीला केळी अर्पण करून मग ते गरजू व्यक्तींना द्यावे। मीन रास, दुर्गादेवीला खीर किंवा मालपोवा अर्पण करून नंतर गरजू व्यक्तींना ते दान करावे। शक्य झाल्यास हे सर्व अष्टमीच्या दिवशी दान करावे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।